या खेळाडूच्या पाहायला मिळाल्या. अतिशय चांगलं खेळ त्यांनी केलंय. यांचे नारंगी संघाने बाजी मारली आणि पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताळी ज्योतिंद्र टीमचा पराभव केला. बरेचसे मान्यवर सुद्धा या ठिकाणी दाखल झाले तर बऱ्याचशा बड्या हस्ती बरेचसे चाहते क्रिकेटचे उजव्या बाजूला सुद्धा बसलेले आहेत. आदरणीय रत्नाकरजी सावंत, तुषारजी कामनकर आणि सोबतच बाबू धुमाळ साहेबांचं सुद्धा आगमन झालं. एन्जॉय करतात या स्पर्धेला. टीम 94 कामन संघ दाखल झालं त्यामुळेच त्यांच्या पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. दोन्ही टीम खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतील हीच अपेक्षा आपण करूया. एका बाजूला मोफास 11 वसईपाटा विरुद्ध विपक्ष टीम आहे आई गावदेवी सातेवली. असं पहिला बॉल पडण्याआधी दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायलाच पाहिजे. 4 षटकांकरता 20 मिनिटं असतील. त्याही पेक्षा जास्त अवधी जर तुम्ही या ठिकाणी संपवला तर मग 5व्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू तुम्हाला जास्त घ्यावा लागेल. या सूचना असतील दोन्ही टीमला. गेम इज ऑन. मॅचला सुरुवात होते. पहिले षटक टाकण्याकरता इम्तियाज गोलंदाजी मार्गावर येतोय. स्ट्रायकिंग कडे सतीश आणि नॉन स्ट्रायकिंग कडे सोहेब. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. बॉट टीम माझ्या समोर जोडले जात आहेत तुषारजी सोनावणे. गोड आवाजाचे धनी सुद्धा आहेत ते आणि त्यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला मिड ऑन आणि मिड ऑफ याच्या मधोमध उडवायचं होतं. चेंडू हवा येत होता. पहिल्याच बॉलवर पहिलीच सफलता. सतीश याला शिकार केलंय. विकेटचं पतन. आपला हितेंद्र आप्पासाहेब आहे हिम्मतवाला. वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. नेहमी हक्कासाठी लढला साऱ्यांचा उद्धार केला. थँक्यू. आपण ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि पहिलाच बॉल वेगाने मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु क्षेत्ररक्षकाने जबरदस्त झेल टिपला गेला आणि अशा रीतीने पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये मुफास 11 वसई फाटा संघाला लागला गेला. पहा संदीप सर, 5 षटकांचा फॉर्मॅट आहे. त्याच कारणाचं कुठल्याही प्रकारची जर घाई केली नसती तर कदाचित जर तर चांगली सुरुवात करू शकले असते, परंतु पहिल्या बॉलवरती इम्तियाज या गोलंदाजाने विकेट मिळवले. सातवली टीमने जबरदस्त कमबॅक केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मुराद दाखल झालेत. ज्याप्रमाणे मुरादला आपण पाहिले या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मुरादने आतापर्यंत भरपूर हाफ सेंचुरी पटकावलेल्या आहेत आणि एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा क्रिकेटपटू म्हणून नेहमी त्यांना आपण बघतायत. मुराद या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मुराद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या मोफास 11 वसईपाटा टीमची आन बान शान मिस्टर मुराद खान मैदानाच्या आतमध्ये गेलेत. चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. सतीश राजबरोबर मोठी जबाबदारी असते, परंतु आता या मॅच मध्ये तो गोल्डन डकचा शिकार बनलाय आणि पहिलीच शिकार मिळवली इम्तियाज या गोलंदाजाने. आई गावदेवी सातवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. आकाशने म्हटलं की आम्ही फिल्डिंग करणार आहोत आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय ते मोफास 11 वसईपाटा टीमला. आता पाहूया कॅप्टनची भूमिका कशी असेल, कारण कर्णधार फार महत्वाचा रोल अदा करावा लागतोय. फक्त टॉस केल्यानंतर तितकीच जबाबदारी नसते त्याची. त्याच्यानंतर मॅनेजमेंट खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये करणं ही मुख्य जबाबदारी. मुराद तयार झाले पहिला बॉल खेळण्यासाठी. बॉल तयार. इथे चांगला फटका खेळलाय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीच्या अशा फटकांची पहिल्या बॉलवरती गरज असते. मुरादला माहिती आहे, काय की नेहमीच त्याने मोफास 11 वसईपाटा टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. टीमची टोटल धाव फटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 ही धावसंख्या धाव फटकावरती पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना टीम वसई मोफास फाटा या संघाला आपण पाहतायत. यस, सुरुवात तर केली. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पकडायला मिळाला. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला स्लो मिड ऑफ मध्ये खेळून काढलं. एका धावण्याची त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. खऱ्या अर्थाने रिस्पेक्ट दिली, एक सन्मान दिलाय तो गोलंदाजाला, ज्या गोलंदाजाने चांगलं काम केलंय. आजच्या दिवसात 5 असे गोलंदाज आहेत ज्याने पहिले षटक टाकत असतानाच पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली. या अधिकृत माहिती आमच्यापर्यंत विशाल भैर पोहोचवतायत. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक पकडायला मिळतोय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने सोहेब या चेंडूला खेळून काढतोय. गोलंदाज आपल्या मार्गावर परततोय. तो चेंडू उचलतोय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. इम्तियाज काय करतात तर पहिल्या बॉल पासून वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या बॉल पासून जर पाहिले गेले तर जबरदस्त गोलंदाजी इम्तियाज यांच्या माध्यमात राहिली गेली. स्ट्रायकरवरती फलंदाज सोहेब खान आहेत. चांगला फटका या ठिकाणी खेळला गेलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहेत. पायाने बॉलला अडवले गेले
आणि फायदा झाला आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला. जवळपास 2 धावा वाचवल्या गेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि पाहत असताना जर पाहिलं गेलं तर धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती सिंगलला डबलमध्ये ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलंय आणि या 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 धावा. कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज करताय परंतु फिल्डर थोडासा अभाव दिसला क्षेत्ररक्षकाचा. आणि 8 ग्रॅमच्या त्या डोळ्यांनी चांगली कमाल केली कारण दोघांमध्ये चांगला सामंजस्यपणा दिसला. दोघेही बॅटर या खेळपट्टीवर चांगले धावताना दिसले आणि 3 धावा ते पूर्ण करतायत. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 4. मॅच सुरू आहे. मोफासल 11 वसईपाटा विरुद्ध आईगाव देवी सातिवली. चांगला मॅच प्रेक्षकांच्या भेटी करता हा आलाय आणि अर्थातच युट्यूब वाहिनीवर अनेक प्रेक्षक राजे जोडले गेलेत. ओव्हरपिच बॉल होता, क्रॉस पॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकही धाव मिळत नाही या चेंडूवर बॅटरला. मुराद इरादे स्पष्ट करण्याचा त्यांचा खऱ्या अर्थाने बेत होता परंतु त्याच्यामध्ये ते सफल होताना दिसत नाही. धावसंख्या आहे ती 4. मुरादला माहिती आहे आपली विकेट किती महत्वाची आहे या मॅच मध्ये कारण की पहिली विकेट गेली धावसंख्या 0 असताना आणि मुरादने कुठल्याही प्रकारची घाई केलेली नाही या मॅच मध्ये. ओव्हर दी विकेटने कट करण्याचा प्रयत्न. जागेहून क्रिकेट आपण खेळू शकत नाही कारण की जर पाहिलं गेलं तर आत्ताचे गोलंदाज एवढ्या वेगाने टाकतात की बॅट अँड बॉलचा संपर्क आपण नेहमीच पाहिलेला आहे होताना दिसत नाहीये. शेवटचा बॉल आला डॉट. पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटक्यावर जाऊन पोहोचतायत 4 षटकारामध्ये. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम वसई मोपास फाटा. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. नाही का थँक्यू. काय चांगली बुद्धिमत्ता आहे ते म्हणजेच कुमार प्रथमेश पतो कन्हैया भोईर यांचे आणि ते कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतं. जेटीसी लाईव्हद्वारे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. मृणाल म्हात्रे नयन म्हात्रे अतिशय चांगलं काम करतात आणि त्याचबरोबर त्यांचे डिजिटल स्कोअर अपडेटर यांची सुद्धा फार महत्वाची भूमिका आणि चांगला रोल कॅमेरामॅनचा हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 4 धावा. आता याच्यामधून मार्ग काढावा लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा मिळाल्या नव्हत्या. आता ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा मिळतील काय. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजाला वीरू आणि त्याला सामोरं जातोय शोएब खान. जुना खेळाडू मुराद आहे आणि शोएब याच्याकडे चांगला अनुभव आहे. चांगलं क्रिकेट त्यांनी कमीत कमी वयोगटामधून खेळताना त्याला पाहायला मिळालंय. सचिनचा इरादा होता परंतु बॅटरने हा चेंडू सोडून दिलाय त्यामुळेच डॉट बॉल असेल. वाईड करता रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे DRS ची मागणी केलंय त्यामुळेच पंच आमच्यापर्यंत ती माहिती देत आहेत. अजित म्हात्रे सर मैदानाच्या आतून त्याकरता येत आहेत. दोन्ही टीमला एक DRS आहे, एक रिव्ह्यू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वाईड आणि बिमर करता त्याचा वापर करू शकतायत आणि मनात जर पंचानं म्हटलं क्रुशियल मोमेंटला तर पंच सुद्धा एखादा DRS घेऊ शकतात हे लक्षात असू द्या. चांगलं क्रिकेटची स्पर्धा आहे. चांगली उपस्थिती चोहेपासून आपण जर बघितलं तुषारजी तर अफाट गर्दी आहे या स्पर्धेकरता. इतकी चांगली प्रसिद्धी मिळवली या स्पर्धेने. नेहमी ज्या ज्या वेळेला जुचंद्र टेनिस बोर्ड क्रिकेटमध्ये स्पर्धा असतात ना त्या वेळेला संपूर्ण प्रेक्षक वर्ग ती स्पर्धा डेची असो किंवा नाईटची असो मैदान कुठलेही असो फक्त आणि फक्त प्रेक्षकच पाहायला मिळतं. आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसात देखील आल्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. लोकनेते चषक 2025 मध्ये यस त्यातल्या त्यात चांगल्या मान्यवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ ठाकूर हे सुद्धा पाठीराखे बनलेत खास करून एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचे आणि त्यांना सुद्धा तुम्ही बघू शकतायत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्योतिंद्र गावातील ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी क्रिकेट मॅचला पाहण्याकरता आलेत आणि मैदानाच्या आतमध्ये जो इशारा आला होता पंच त्यांच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय. दॅट्स फेअर डिलिव्हरी म्हणजेच एक योग्य चेंडू गोलंदाजाने टाकलंय ही अधिकृत माहिती आम्हाला तिसऱ्या पंचांद्वारे मिळते. त्यामुळेच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉस झालाय. धावसंख्या 1 गडी बाद 4. पहिला बॉल डॉट टाकलाय वीरूने. चांगली सुरुवात करून दिले. पाहूया आता पुढचा चेंडू कसा असेल. नाही वीरूने पहिलाच ओळखलं होतं ते म्हणजे बॅटर सोहेबला आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहताय ज्या वेळेला फिरले गेले सोहेब लगेचच वीरूने त्याची आर्म ऍक्शन वेगळ्या दिशेने वळवली गेली. काय बॉल होता जबरदस्त सरप्राईज डिलिव्हरी पडल्यानंतर चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी
वीरूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण बघताय सलगचा दुसरा बॉल डॉट. सुरुवातीपासूनच दबावाखाली कळताना दिसतंय बॅटिंग करताना मोफास 11 वसेपाटा टीमचे बॅटर, परंतु त्यांना मार्ग काढावा लागेल आणि ती क्षमता मी अनेक वेळा त्या संघामध्ये बघितलं. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन भंग होतं बॅटर शोएबचं, त्यामुळेच पुन्हा एकदा तो हाताला माती लावतोय. कधी कधी बॅटची ग्रीप पकडण्याकरता त्या मातीची मदत होत असते आणि ती मदत तो घेतोय. पुढचा बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोकच पाहायला मिळतोय. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं, एक धाव मिळाली आणि स्ट्राईक रोटेट केली. हे फार महत्वाचं आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपला आत्मविश्वास वाढत असतोय आणि क्रिकेटचं मैदान जर गाजवायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा मित्र तुमच्या जवळ घ्यायला पाहिजे आणि आत्मविश्वास नावाचा मित्र जर आपल्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू शिरकाव जास्त करत नाही. या सोहेबला माहिती आहे कारण की ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाला मुराद देखील आहेत. मुराद एक असे हार्ड हिटर बॅटर आहेत, भरपूर वेळा त्यांच्या नावावरती झालं पाहिजे तर भरपूर रेकॉर्ड्स आहेत. आता मुरादला चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ जर पाहिलं गेलं तर 5 चक्रामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.3 चेंडू फेकून झालेत आणि पुन्हा जर पाहिलं गेलं तर बॉलिंग ट्रॅक वरती नंबर 2च्या षटकामधील हा चौथा बॉल घेऊन वीरू यांना आपण पाहताय. स्ट्राईक एंड वरती मुराद असतील. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय, अक्षरशः वेगाने टाकलेला बॉल होता, प्रत्युत्तर देऊ शकले नाहीयेत मुराद. चाललाय बॉल विकेट किपरच्या आतमध्ये, आणखीन एक बॉल डॉट आला मैदानाच्या आतमध्ये. वा, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये वीरू आतापर्यंत 3 बॉल डॉट हाताळलेत आणि 1च धाव आतापर्यंत खर्च केले. डे आणि नाईट क्रिकेटमध्ये भरपूर फरक असतोय, जो फरक आपल्याला जाणवतोय. कधी कधी तुम्ही कमी सामने खेळत असतात रजनी क्रिकेटमध्ये. पुन्हा सरळ बॅटने खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. आता गुड लेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय आणि वेगाने आउट कटर होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. 5 चेंडूंमध्ये 4 चेंडू निव्वळ डॉट टाकलेत, निर्धाव टाकलेत ते वीरू या गोलंदाजाने. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 1 गडी बाद 5. पडल्यानंतर बाहेर निघताना बोलवता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं गेलं आणि जबरदस्त गोलंदाजी वीरूच्या माध्यमातून. शेवटचा 3 बॉल 5 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. इथे फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला बॉलला वडवले गेले, बॉल चालले डीप मिड विकेटला. प्रोटेक्शन पाहायला मिळते, वेगाने आलेत बॉलवरती, थोडंसं फंबल झालंय, सिंगल कम्प्लीट केलं, दुसरीचा प्रयत्न चालवला, 2 कम्प्लीट झाल्यात आणि अक्षरशः जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत बॉल फेकून येईल तत्पूर्वी 2 धावा कम्प्लीट केल्या जातील. 2 षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र 1 गडी बाद 7 ही धावसंख्या फटकावरती लागले गेले. परिस्थिती थोडीशी जर पाहिले तर खालावलेली दिसते. टीम वसई 11 मोफास फाटा या संघाला आपण बघतायत. षटकांची समाप्ती झाली आणि सुरू असलेल्या मॅचच्या घडामोडी पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. मोफास 11 वसईपाटा टीम फुल बॅटिंग करत असताना त्यांची स्थिती थोडीशी नाजूक आहे. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकात फक्त 7च धाबा आलेत. अजूनही 18 बॉल शिल्लक आहे. हिम्मत या ठिकाणी दाखवावी लागेल, लढावं लागेल. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत आणि हिम्मत दाखवल्यानंतर तुम्हाला किंमत मिळत असतं. स्वतःला करायला सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध आणि ते स्वतःला सिद्ध करण्याचं काम बॅटरला करावं लागेल. तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज इम्तियाज आलोय. पहिले षटक त्याने टाकलं होतं, 1 विकेट मिळवली आणि 4 धाबा खर्च केलेत. खरोखरच जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा आणि इथे हुकूमत गाजवायची असेल तर चांगला खेळ तुम्हाला दाखवावाच लागेल. प्रेक्षकांच्या नजरेमध्ये तुम्ही आले पाहिजेत. सोहेब यापूर्वी नजरेमध्ये आला होता परंतु कदाचित तो सरावापासून थोडासा वंचित असेल, त्यामुळेच त्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळत नाही. ओव्हरपिच बॉल आता हल्ला केलाय सोहेबने, चेंडूला मिड विकेटच्या दिशेने वळवलं. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. थ्रो करण्याआधी सोहेबने 2 धावा पूर्ण केलेत. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9 धाबा. आता थोडस लय मध्ये येत आहेत बॅटर. धावा तर करायला हवात. आपण जरूर रजनी क्रिकेटची स्पर्धा खेळताय परंतु 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 40च्या पलीकडे अगदी 30च्या आतमध्ये जर रोखलं प्रतिस्पर्धी संघाने तर दडपणामध्ये टीम मुफास 11 वसई फाटा संघ जाणवला जाईल. परंतु आता कमबॅक करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सोहितच्या बॅटमधून पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. धावा फटकावरती 9 लागल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. इथे शॉर्ट बॉलचा वापर केलाय. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं. संदीप सर चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन 1 डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव प्रेशर हा नियंत्रित राहील. आणखीन 1 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. येस, मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. यशाचं मोठं शिखर गाठायचं असेल तर यशाच्या
साठी तुम्हाला पायऱ्या चढाव्याच लागत आहेत, कारण सर्वच ठिकाणी तुम्हाला लिफ्ट मिळणार नाही. त्यामुळेच इथे शिखर गाठण्याकरता मेहनत पाहायला मिळेल का बॅटरची. गोलंदाज तयार आहेत. फुल टॉस बॉल चेंडूला पाठवून दिलाय फॉरवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये. चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतात धाबा 4. लोकनेते चषक शानदार दमदार दिमागदार चौकार. हे आधार स्तंभ खंबीर हितेंद्र अप्पा ठाकूर. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला. याच फटक्याची तर गरज होती. बॅटिंग करणाऱ्या टीमला स्विंग झाले आणि बॉलला थेट पाठवले गेले सीमारेषा पार. मिळतील धावा 4. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 13 झाले. आता डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला बॅटिंग करणारा संघ. आता कमबॅक तर झालेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉल तयार. हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर ज्यावेळेला चौकार आला चौकारानंतर लगेच गोलंदाजावरती प्रेशर जाणवलं जाते. पंचाचा इशारा आला. अजितजी मात्रे पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. इट इज अ वाईट बॉल. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. अवंतरच्या माध्यमात एक सिंगल आले आणि संघाची धावसंख्या धाव फटकावरती 14. इम्तियाज थोडासा भरकटतो त्यामुळेच एक धाव अतिरिक्त मिळाली बॅटिंग करणारी टीम करता. पुन्हा एकदा मानसिकता चांगल्या पद्धतीने दाखवावी लागेल बॅटरला. कॉन्सन्ट्रेशन पूर्णतः पडणाऱ्या चेंडूवर ठेवावं लागेल आणि गोलंदाजाला समोर 3 यष्ट्या ज्या उभ्या आहेत त्याच दिसायला पाहिजेत. ओ बघितलं तर खोळवर टप्प्याचा चेंडू होता. खोळात टाकला होता. बॅटरला बीट केलंय. गोलंदाज पुन्हा फीट होत आहेत. धावसंख्या स्थिर आहे. 1 गडी बाद 14 धाबा 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अशीच जर धावसंख्या राहिली ना तर पुढे प्रोजेक्टेड स्कोअर आहे तो 27 पर्यंत जाऊ शकतोय. नाही कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं कमी धावसंख्या होत होत्या, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर टेंबिवली संघाने कालच्या दिवसात कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं 69 धावा बनवल्या होत्या. आणि आज पाहूया कुठला संघ अगदी जर पाहिलं तर आजच्या रजनीतील सर्वाधिक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहील. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सोहेब स्ट्राईकवरती पाहायला मिळतात. चेंडू फेकून झालेत. 2.4 धावा फटकावरती 14 आहेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे पायावरती बॉल आदळलाय. अगदी जर पाहिलं गेलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे. धावा कशा येऊ द्यात संदीप सर या ठिकाणी टीम मुफास 11 वसईपाडा संघ सांगतो धावा कसा येऊ द्यात फक्त धावा या धावफटकावरती हलतं राहणं फार महत्वाचं आहे. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा अंतिम बॉल आहे या षटक क्रमांक 3-तील आणि 15 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. खूपच त्रस्त केलंय गोलंदाजाने बॅटिंग करताना. मुफास 11 वसईपाडा टीमला त्रस्त करणारी गोलंदाजी जास्तीत जास्त मोकळीक दिली जात नाही बॅटरला. खूप चांगली गोलंदाजी आई गावदेवी सातवली टीमद्वारे गोलंदाजाने दाखवली. इम्तियाज वीरू याचा तिखट मारा स्पायसी मारा आणि त्या मारा पुढे नतमस्तक होतात खेळाडू. क्रॉस बॅटेड स्ट्रोक करायचा होता. बॅटची आतील कडा चाटून चेंडू घेतोय थेट यष्ट्यांची भेट. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. दुसरा गडी बाद झालाय. 2 गडी बाद धावसंख्या 15. सोबत 1 नंबर राजेश पाटील हे आमदार. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. तुषारजी पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन आणि कंट्रोल दिसला नाही बॅटरचा. मोठे पटके खेळण्याकरता तो जरूर गेलाय परंतु तो पडणाऱ्या चेंडूचा अभ्यास करताना दिसला नाही. हे तुम्ही बघू शकतायत. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर बॅटच्या आतील कडेला चाटतोय स्पर्श करतोय आणि थेट यष्ट्यांचा सुद्धा वेध घेताना दिसलाय. म्हणजेच प्ले डाऊन स्वरूपात बॅटर परततोय. मुराद आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो म्हणजेच यासीन. चांगलं बॅटिंग त्याला करावे लागेल आपल्या संघाकरता. 2 गडी बाद धावसंख्या धावफलकावर आहे ती 15 धाबा. मानसिकता ही फार महत्वाची आहे कारण ज्याप्रमाणे लोखंडाचा नाश त्याचा गंज करत असतोय तसंच माणसाचा नाश हा त्यांच्या अर्थातच मानसिकता करत असतोय. त्याबरोबरच मैदानाच्या आतमध्ये पाणी त्या ठिकाणी घेऊन जाताना दिसतोय. अतिरिक्त खेळाडू जात आहेत. धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाली ती 15 धाबा 15. असं एकच हाय कमी कशात नाही. असं एकच हाय कमी कशात नाही. चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा.
बेटा दादा भोईर यांचं गुणगान करणारं संगीत आणि त्यांच्या सुपुत्राने जर पाहिलं गेलं तर एवढं सुंदर आयोजन करून दाखवलं. प्रथमेश जी भोईर यांना आपण जरूर बघतायत, एक दमदार उद्योजक आहेत आणि नेहमी जर पाहिलं तर क्रिकेटसाठी वाव देणारं व्यक्तिमत्व आणि ज्या ज्या वेळेला ज्योतिर्नगर नगरीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्या वेळेला त्यांचं योगदान फार मोठं असते. आणि या स्पर्धेमध्ये अगदी जर पाहिलं तर मालिकावीरसाठी आपण SF डिलक्स बाईक देखील आपण बघतायत. हिरो कंपनीची ती बाईक आहे आणि नेहमीच प्रतिमेश दादा भोईरने सांगितलंय आपण चांगला खेळ केला आम्ही तुमच्यासाठी आहोत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून बाईक देखील आपण बघतायत. चांगला किंग ट्रॉफीज आहेत, एक जबरदस्त लुक आले या स्पर्धेला त्या ट्रॉफीमुळे, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर त्या संपूर्ण आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळतात. किंग प्रमाणे कामगिरी नेहमीच राहिली प्रतिमेश दादा भोईर यांची, बेटा दादा भोईर यांची. आणि ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा बहुचर्चित या पालघर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 आपण जरूर बघतायत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा फडकावरती लागल्या गेल्यात. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय. मुफास 11 वसई फाटा या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतायत. शोहेब आहेत स्ट्राईक वरती, प्रयत्न शोहेब करतायत. 10 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत शोएबच्या बॅट म्हणून आल्यात आणि बॉलिंग ट्रॅक वरती नंबर 4च्या ओव्हरमध्ये दाखल झालेत मिस्टर अनिकेत सातुली. टीम वन ऑफ द बेस्ट बॉलिंग टीम, युनिट चांगली आहे त्याची बॉलिंगची आणि त्याच कारणास्तव प्रतिस्पर्धी टीमला रोखलाय आणि हा फटका क्षेत्ररक्षक पोस्ट डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि संपलाय मैदानाच्या आतमध्ये खेळ. सोहेब या बॅटरचा पाहावं लागेल त्या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट आहे की नाही. आता मात्र त्या ठिकाणी हितेंद्रजी भोईर जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, जर जास्त क्रुशियल मुवमेंट असेल तर आपण थर्ड अंपायर घेऊ शकतात. आणि यस या ठिकाणी पंचाने रेफर केले या ठिकाणी, कारण की ज्याप्रमाणे क्रुशियल मुवमेंट आहे षटकार जर आला तर टीम मुफास 11 वसई फाटा संघाचं कमबॅक होईल आणि सोहेबचा देखील आत्मविश्वास वाढणार आहे. यस आर्यन भोईर आपण यायचं आहे. आर्यन दादा भोईर असेल, त्यानंतर जर पाहिलं तर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि प्रतिमेश दादा भोईर, अगदी जर पाहिलं तर या स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतात. निखिलजी पाटील असतील, सागरजी भोईर असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर भूषणजी भोईर असतील आणि अगदी जर पाहिलं तर संपूर्ण दत्ताली असेल आणि त्यानंतर संपूर्ण जिचुंदर गाव यांच्या माध्यमामध्ये जी काही मेहनत झाली तरी मात्र अफलातून प्रत्येक टीम्स आहेत. मला वाटतं प्रत्येक टीम मधून किंवा प्रत्येक जे गावकरी आहेत, जे दमदार उद्योजक आहेत, त्यांचे डगआउट, त्यांचे कटआउट्स आपण बघताय त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र थर्ड अंपायर आमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचवतील. पहिला बॉल बाउंड्रीला लागलाय की आतमध्ये ढकललाय हे सर्व गोष्टी आता या ठिकाणी पाहिल्या जातील. JTC लाईव्ह ची टीम सज्ज आहे. मृणाल म्हात्रे आणि नयनजी म्हात्रे यांना आपण बघताय जरूर. अफलातून टीम त्यांची वर्क करते या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. डिसिजन तर नक्की येईलच, आपल्यापर्यंत पोहोचेलच प्रत्येकापर्यंत, परंतु जी प्रेक्षकांची गर्दी आहे ती मात्र अफलातून या ठिकाणी पाहायला मिळते. ज्याप्रमाणे प्रत्येक जे डगआउट्स आहेत त्यावरती प्रत्येक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतो. त्या सर्व प्रेक्षकांचं लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 मध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. डिसिजन पेंडिंग आहे अजून देखील, कारण की महत्वाची बाउंड्री असेल ही सर. यस, निर्णय तो लगेचच दिला जाईल. तिसरे पंच या ठिकाणी अर्थातच त्या ठिकाणी सज्ज आहेत. ललित भोईर सरांना तुम्ही बघतायत. कुठल्याही टीमचं नुकसान नको हेच मुख्य उद्दिष्ट आहे या स्पर्धेचं आणि त्याच उद्दिष्ट घेऊन या स्पर्धेला आपल्या डोळ्यासमोर आणलेलं आहे. आदरणीय सन्मान्य कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांनी पतू भोईर यांचं हे चांगलं आयोजन बघायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित ही भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा तुम्ही बघतायत. डे 2 मध्ये सुद्धा खचाखच असं भरलेलं स्वर्गीय नागेश काका क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच मैदानावर या स्पर्धेला तुम्ही बघतायत. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजे चोहे बाजूने बसलेत, स्पर्धेला बघतायत. दुसऱ्या बाजूला काय डिसिजन आहे, दॅट्स 6. तिसऱ्या पंचाने हे डिसिजन दिलंय आणि 6 धाव मिळत आहेत बॅटर सोहेबला. 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता वाढताना दिसतोय, फुलताना दिसतोय. धावसंख्या पोहोचली 21 वर 21. संदीप सर ज्याप्रमाणे उल्लेख केला, जर हा बॉल षटकार जर गेला असेल ना तर नो डाऊट अबाउट इट सोहेबचा तर आत्मविश्वास वाढेल आणि टीमचा देखील धावसंख्येचा जो आकार आहे तो मात्र वाढताना दिसतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. अगदी पाय जे आपण बघताय तर लोकनेते चषक
त्या आपण जर पाहिलं गेलं तर बाउंड्रीवरती लागला गेला आणि तिथून जर पाहिलं गेलं तर षटकार आलाय. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. क्रुशल मुवमेंटला त्यांनी देखील रिव्ह्यूची मागणी गेली आणि JTC लाईव्ह यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. जबरदस्त टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केले गेले. षटकाराच्या मदतीनं 21-2 गडी बाद. चौथ्या षटकातील पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. अनिकेत पहिल्याच बॉलवर त्याला चोप बसलंय. धावा बनवण्याकरता बॅटर करत होते जीवाचा आटापिटा आणि बॅटरने ठोकलेला चेंडू करतोय क्षेत्ररक्षकाला बाय बाय टाटा. मिळतात 6 धावा. सिक्सर. रमेश घोरकनाय पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकनाय पाठीशी त्यांच्या खंबीर. ओव्हर पिच बॉल होता त्यावर ते केले आक्रमण. बॉल जाईल सीमा रेषेपार. मिळतील धावा 6. आलाय लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर. चषकातील एक धीमाकदार षटकार. सोहेबला जर तुम्ही असे बॉल द्याल तर सोहेब ते बॉल मैदानाच्या बाहेर पाठवतील. काय फटका खेळलाय, फटका सजवलाय. धावसंख्या वाढले. 27 धावा धा फटकावरती. ओहो यावेळेला जर पाहिलं तर शॉर्ट बॉलचा वापर होता परंतु थोडासा दिमागाने टाकलेला बॉल ऑन साइडला बॉल निघून चालला. एक सिंगल कम्प्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न विकेटने चालवला जात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मिळतील या बॉलवरती. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धा फटकावरती 29. संदीप सर चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळतोय बॅटिंग करणारा संघ. अगदी बरोबर. 13 चेंडूंमध्ये 24 धावांचं चांगलं योगदान पाहायला मिळतोय बॅटर सोहेबचं. अतिशय चांगलं बॅटिंग करतोय. 2 गडी बाद. 29 धावा चाललेल्या आहेत आणि चोप चांगला दिलाय. आत्मविश्वास वाढलाय. खऱ्या अर्थाने तुम्ही जसा उल्लेख केला तसंच बॅटरने आत्मविश्वास मिळवलाय. स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की याला मी घडवलंय. आणि ते अस्तित्व निर्माण करताना दिसतोय शोएब खान हा खेळाडू. 13 मध्ये 24 धावा त्याने बनवले आहेत. पुन्हा आता गोलंदाज आपल्या मार्गावर परततोय कारण याआधी डेड बॉलचा इशारा आला होता पंच हितेंद्र भोईर सरांचा. पुढचा बॉल लेफ्ट हँड राऊंड हा मारा केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग लेग रिजन मध्ये आहे. 1 बाउन्स. चेंडू जातो सीमा रेषेपार. मिळतात धावा 4. या मिळतायत लोकनेते चषक चौकार. त्याचे करोडो झालेत प्यार. असा रे होतो वनम्यान. त्याचे करोडो झालेत प्यार. असा रे होतो वनम्यान. त्याचे करोडो झालेत प्यार. थँक्यू डीजे. आजच्या रात्रीतील सोहेब ठरला हिरो. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत त्याने केले. टीम वसई 11 मुफा स्पर्धा संघासाठी धावसंख्या धावफटकावरती 33 झालेत. सोहेब ज्यावेळेला जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करतो ते 10 बॉल 10 केले होते. आता मात्र 14 बॉल मध्ये 28 धावसंख्येवरती खेळतात. बॉल तयार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. सोहेब आउट होतील का नाही या ठिकाणी चांगल्या निगुटीत पाहायला मिळते. पुन्हा एकदा सोहेबची विकेट धोक्यामध्ये आहे परंतु जर पाहिली गेली तर 2 धावा चोरल्या गेल्या आहेत आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर आणि वाईट देखील पंचांचा इशारा आलाय. क्या बात आहे. जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतात. 3 धावा मिळतील. 3 धावाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 36. म्हणजे आता वर्चस्व आहे बॅटिंग करणारा संघ. ज्याप्रमाणे जी सुरुवात होती खराब झाली परंतु शोएबने वाह केली या मॅच मध्ये. चांगली सुरुवात करून दिलंय कारण दबाव होता 3 षटकांपर्यंत बॅटिंग करताना मोफास 11 वसेपाटा टीमवर. आता 36 वर 2 गडी बाद झाले तर सूर त्यांना गवसलाय. सूर त्यांना सापडलाय आणि एक अनमोल हिरा मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. 14 मध्ये 28 धावांची चांगली कळी बॅटर सोहेब खान करतोय. आता स्लोवर 1 डाऊन द लेग. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळाली म्हणजेच पुन्हा एकदा चुका होत आहेत या ठिकाणी गोलंदाजी करताना. गोलंदाज अनिकेतद्वारे एक चांगला विकेट टेकर गोलंदाज या ठिकाणी दडपणाखाली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जे वर्चस्व होतं ना सातवली टीमचं ते मात्र कुणीच जबरदस्त कामगिरी राहिली गेली. फक्त 7 धावा 1 विकेट मिळाली होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि त्यानंतरचे जे षटकर राहिले गेले त्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचं वर्चस्व राहिलं. बॉल चला डीप एक्स्ट्रा कव्हरला. काय फटके खेळतात संदीप सर. सोहेब चौफेरी बाजू फटके खेळतात. 360 बॅटर अर्थात सोहेब यांना आपण बघतायत. या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 39 झाले. शेवटचा अंतिम बॉल आहे. येस 10वीचा पेपर असताना सुद्धा तो खेळाडू क्रिकेटच्या मॅच मध्ये उतरलाय मला आठवतोय. आणि आता इथे 15 चेंडूंमध्ये 30 धावांचं चांगलं योगदान देतोय. धावसंख्या 39 39. पुढचा बॉल फुलपिच बॉल होता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यापर्यंत चेंडूला पाठवून देण्याचा इरादा केला होता पक्का. 2 धाव मिळतील कारण
काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 2 धाबांची पडली भर. याच बरोबर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पळकावर धाबा लागले जातात. 41 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025. चार चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. चार चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झाले तुझ्या. असा आहे होतो थँक्यू अंपायर. बॅट हवी आहे त्यामुळेच कधीपासून ते इशारे मैदानाच्या आतून येत आहेत. सतीश राजपर त्या ठिकाणी बॅट पोहोचवताना दिसत आहेत. हे तुम्ही बघू शकतात. पुढील मॅचचा सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पुढील मॅच असेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध टीम 94 कामन. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. दोन्ही टीमचे कॅप्टन एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध टीम 94 कामन असा तो मॅच असेल. आणि अधिकृत माहिती मिळते की 4 षटकांचा तो मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी त्वरित या. 4 षटकं संपलेत आणि काहीच चांगले बॅटिंग चालू 10.25च्या सरासरीने 41 धावा बनल्यात. पहिली 3 षटकं फक्त 15 धावा होत्या. त्याच्यानंतर आक्रमक भूमिकेमध्ये सितारा दिसलाय. शोहेब खान बॅटिंग करतोय छान. 16 मध्ये 32 बनवलेत. चांगली बॅटिंग केली. सोहेबचं कौतुक करावं तेच कमी. ज्या वेळेला संघ अडचणीत सापडलाय आज त्याने चांगली बॅटिंग केलंय. आज या मैदानावरती त्याने चांगली बॅटिंग केलंय आणि जबरदस्त या क्रीडा स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता, कुठल्याही प्रकारचा प्रेशर घेऊन खेळले नाही आहेत आणि त्याच कारणास्तव सोहेब चांगली बॅटिंग करू शकलेत. ज्याप्रमाणे उल्लेख केला पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, परंतु 4थ्या षटकामध्ये जबरदस्त अनिकेत या बॉलरने 26 धावा खर्च केल्या. थोडंसं महागार षटक राहिलं ते देखील. अगदी बरोबर तो उल्लेख केला कारण त्या षटकामध्ये 26 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2-3 षटकांमध्ये 15 धावा होत्या आणि या 26 मिळून त्या 41 पाहायला मिळाले. आता कॅप्टन आकाश गोलंदाजी मार्गावर आल्यात. त्याला चांगली कामगिरी आपल्या टीम करता करावी लागेल. पाहूया काय पावित्र्य असेल या षटकामध्ये. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपल्यानंतर आता ही जबाबदारी आहे कॅप्टनची. चांगला रोल त्याला अदा करावा लागेल या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावर 41. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार झालोय. कॉमेंट्री बॉक्स इन कडून त्याची चांगली गोलंदाजी होईल काय. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे यासीन. यासीन याला आपला अजूनही खातं उघडता आलं नाही. कोवरटप्पाच्या चेंडूला खोदून काढण्याचा केला होता इरादा. 1 धाव तर मिळेल आपल्या फॉलोथ्रू मध्ये. क्षेत्ररक्षक अडवण्यापूर्वी 1 धाव पूर्ण केली बॅटरने. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 42. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. काय वाटते किती धावा यायला पाहिजेत या 5 चेंडूंमध्ये. 42 धावा लागल्या गेल्या धावफडकावरती. इथून जर पाहिलं तर 8 धावा 10 धावा जर बनतायत बॅटिंग करण्या टीमचा तर 50च्या पलीकडे जाण्याचा जर प्रामाणिक प्रयत्न राहील. जोपर्यंत शोएब क्रीज वरती राहतोय तोपर्यंत बॅटिंग करणारी टीम तर वर्चस्व राहील. आणि फलंदाजाला यासीनला देखील माहित होतं जर सोहेबला आपण स्ट्राईक दिली तर आपल्या टीमच्या धावा देखील वाढतील. आता पाहूयात सोहेबच्या बॅटमधून शेवटच्या 5 बॉलमध्ये किती धावा येतील. आतापर्यंत 16 बॉलमध्ये 32 धावा केल्यात. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. मिस्टर सोहेबला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. आकाश आहेत टीमचे कॅप्टन आणि आता मात्र कॅप्टन कुल बॉलिंग करावी लागेल या ठिकाणी कारण की पहिल्या 3 षटकात धावा नव्हतीच. परंतु जर पाहिलं गेलं तर त्यानंतर 4थ्या षटकात जवळपास अनिकेतने खर्च केलेला 26 धावा. ते दडपण आहे, ते प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पाहिलं गेलं तर ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. वेलकम निशान म्हात्रे आणि दर्शन म्हात्रे आपलं देखील स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल आले कमबॅक केलंय या 5व्या ओव्हरमध्ये. यस 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 वर 2 गडी बाद. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 10 ते 12 धाबा आल्या तर एक मजबूत स्थिती असेल पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना. आता कोळबर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलाय. पाहूया किती धाव मिळतील. झेल होतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि फलंदाज आता होतोय इथे फेल. विकेटचं झाले पतन. लागलाय 3रा धक्का. महत्वपूर्ण फलंदाज होतोय बाद. वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. नेहमी हक्कासाठी लढला साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जय. परंतु सोहेबची बॅटिंग आवडली असेल तर सोहेबसाठी टाळ्या वाजवायच्या. जबरदस्त कामगिरी सोहेबने या मॅच मध्ये केली.
चला आपण या पुढच्या टॉसच्या दिशेने देखील जाणार आहोत. 18 बॉल मध्ये 32 धावांचं योगदान त्याचं पाहायला आलं. 42 ओव्हर 3 गडी बाद झाले. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु आता समाधान मानणं फार महत्वाचं आहे. टॉससाठी टीम 94 कामन आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघांना आपण बघणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी येतील. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आबिद यांना आपण बघतायत, चांगली बॅटिंग आबिदला करावी लागेल कारण की 3 बॉल शेवटचे शिल्लक आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जालिंदर भोईर चंद्रपाडा जर षटकरांची हॅट्रिक सरली तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून जाहीर झालंय. पाहूया आता ऑन ड्राईव्ह केला मिड विकेटच्या दिशेने हा फटका खेळला होता बॅटरने. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली येते 43 धाबा 3 गडी बाद 43. जाता जाता चांगलं बॅटिंग आपण सोहेब खान या बॅटरची पाहायला मिळाली, ज्याच्या खेळीमध्ये आपण पाहिलं 2 चौकार आणि 2 षटकार. धावसंख्या 43. आता तुषारजी शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आकाश कामगिरी करतोय झकास. ना आकाशचं कौतुक करावं लागेल. फक्त 2 धावा 1 बॉल डॉट 1 बॉल विकेट आले. जबरदस्त कामगिरी. इथे फुल टॉस बॉल आहे, परंतु जर पाहिले गेले तर बॉल जाईल थेट सीमा पार. मिळतील धावा 4. आणखीन एक लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर चषकातील आणखीन एक रुबाबदार चौकार. जय जयकार दादा होतो या जय जयकार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक. लेग स्टम्पच्या दिशेने हा मारा होता आणि जणू काही तो पॅडच्या दिशेने दिलाय. त्यामुळे योग्य ती दिशा दिली लॉंग लेग रिझन मध्ये या चेंडूला बॅटरने. यासिनने चौकाराच्या मदतीनं धावसंख्येत बदल घडून आणलाय. 3 गडी बाद धावसंख्या 47. शेवटचा बॉल असेल मोपास इलेव्हन वसेपाटा टीम करता. कोळवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवेल काय? पाहता पाहता बॅटर 2 धावा पूर्ण करतायत. पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 49 या धावसंख्येचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल. आई गावदेवी सातिवली या टीमला. या लक्ष्याचा पाठलाग कसा काय केला जातोय हे ऐकवण्यापूर्वी आपण वळूया टॉस कडे, ज्या ठिकाणी टीम 94 कामन आणि मॅच तुम्ही बघणार आहात एकविरा स्पोर्ट्स नायगाव या 2 संघादरम्यान. टॉस बॉक्स मध्ये असेल जयजी भोसले सर आणि सोबतच निशांत पाटील यांना सुद्धा तुम्ही बघणार आहात. या टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्ष वेधतो आहोत. एका बाजूला संघ असेल तो अर्थात एकविरा नायगाव आणि त्याच्या अगेन्स्ट टीम 94 कामन. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. वेलकम रुदनाजी पाटील यांचं आगमन झालं. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. मी विनंती करतो रुदनाजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण यापुढचा मॅचचा टॉस करायचा आहे. जवळ थेट टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी सज्ज असतील जयजी भोसले सर. दोन्ही टीम आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. टॉस आपण कर हॅलो हॅलो. टॉस नुसता झाला आणि जिथे आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय तो अर्थातच टीम 94 कामन या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. थँक्यू. थँक्यू. या पुढच्या मॅच साठी देखील दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात.
येस, यापुढची मॅच लक्षात ठेवायचं. दोन्ही टीम्स, एका बाजूला टीम 94 कामन आणि त्यांच्या विपक्ष जर पाहिलं गेलं तर एकविरा नायगाव या टीमच्या माध्यमातून यापुढची मॅच आपण बघणार आहात. लक्षात ठेवा 4 ओव्हरची मॅच असेल. सातिवली आणि त्यांच्या विपक्षात टीम वसई फाटा मुफास 11 संघाला आपण पाहतायत. आजूबाजूचे संघ आहेत. दोन्ही टीमच्या डावपेच दोघांना माहीत असतील आणि त्याच कारणास्तव जे पहिल्या डावात 3 ओव्हरमध्ये ज्या धावा कमी होत्या ना त्या लगेचच अनिकेतच्या षटकामध्ये वसूल केल्यात, जवळपास 26 धावा. आणि तिथून जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला जो बेनिफिट मिळाला गेला, एक चांगलं वळण या मॅचला लागले गेलं. आणि त्यानंतर आकाशच्या षटकात फक्त आणि फक्त शेवटच्या ओव्हरमध्ये 8 डावा खर्च करत असताना 1 विकेट. हा पहिल्या डावाचा आपण एनालिसिस आपण पाहिला जरूर. सतीश लवकर आउट झाले. पहिल्या बॉलवरती सतीशची विकेट गेली, परंतु सोहेबने काय बॅटिंग केली, जबरदस्त. 18 बॉलमध्ये 32 धावा त्याने केलेत. मुरदला आपण पाहिलं, कॅप्टन कूल आहेत नेहमीच. जर पाहिलं तर मुरादच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके आपण पाहिले गेलेत, मोठमोठ्या धावा या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेलेत. परंतु या आजच्या रात्रीमध्ये मुराद देखील काही जास्त करू शकले नाही आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर यासिनला आपण पाहिलं, एक चौकार यासिनच्या बॅटमधून आलात. त्यानंतर अबिनला आपण पाहिलं, एक सिंगल त्याच्या माध्यमातून आली. अशा रीतीने धावा फटकावरती लागल्या गेलेत. एकूण 50 धावा आणि 50चं लक्ष टीम सातवली संघाला कम्प्लीट करायचं आहे. संदीप सर, रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आपण बघतायत. डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि ज्या ज्या वेळेला आपण रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा पाहतायत त्यावेळेला 50 धावा झाल्यात ना, त्या वेळेला टीम खुश झाले. आणि याही मॅचमध्ये आपण ज्या वेळेला 50 धावा अनाउन्समेंट केलं, विजयाकरिता गरज असणार आहे. लगेच मुफास 11 वसई फाटा संघ देखील खुश झाला, कारण की त्यांना माहिती आहे 50 धावा झाल्यात म्हणजे आपला बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि आज आपल्याला बॉलिंग अटॅक या मैदानावरती चांगला करायचा आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलंय ही जी खेळपट्टी राहिले, नागेश काका क्रीडांगण आपण बघतोय, जुचंद्र, आणि ही खेळपट्टी जेवढी चांगली फलंदाजासाठी बेनिफिट राहिले तेवढीच चांगली गोलंदाजासाठी देखील बेनिफिट राहिले. पाहूयात या मॅच मध्ये कोण जिंकेल, वसई की सातिवली, या दोन टीमच्या माध्यमातून लढत आपण बघतायत. अगदी बरोबर. ज्या 49 धावा झाल्यात ना त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी कष्ट होताना दिसलेत बॅटरचे. सोहेब खान यांनी जी मेहनत केली त्याबद्दल अर्थातच त्याचं कौतुक असेल. आणि म्हणूनच अर्थातच एक आठवलं की इथे फिल्डिंग सुद्धा लावणं फार महत्त्वाचं आहे. एक ड्रेस कोड तुमचा खूप सुंदर आहे, परंतु त्यानुसारच तुमचं क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन होणं गरजेचं आहे. इथे चांगले क्रिकेटचे चाहते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मैदानावर नेहमीच उपस्थिती असते. ते बाबू धुमाल साहेबांचं मी कौतुक करेन. क्रिकेटचे चाहते आहेत. रजनी क्रिकेटच्या स्पर्धा असो, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील स्पर्धांमध्ये त्यांची उपस्थिती मी नेहमीच बघितली. आणि आठवण झाली ते म्हणजेच सुधीर गौतम यांची. कारण सचिन तेंडुलकर सरांकरता भेटण्यासाठी जवळजवळ 18 दिवस सायकलने प्रवास केला. 1700 किलोमीटरचं अंतर ज्या व्यक्तीने गाठलं त्या सुधीर चौधरीची मला आठवण झाली. त्याचबरोबर बांगलादेश येथील त्या स्पर्धेमध्येच याच क्रिकेटच्या चाहत्याने सचिन तेंडुलकरची बॅटिंग पाहण्याकरता 3 वेळा 1600 किलोमीटरचं अंतर कापून सायकलने तो तिथे सुद्धा गेला. पाकिस्तान येथे 1 वेळा त्यांनी 1700 किलोमीटरचं अंतर कापलं आणि पाकिस्तानमध्ये जाऊन सुद्धा चांगलं काम त्यांनी केलं. आणि ज्यावेळेस 2011चा विश्वचषक वानखेडे स्टेडियमवर झाला आणि भारताने जिंकला त्यावेळेस ड्रेसिंग रूममध्ये सचिन तेंडुलकर सरांनी त्या व्यक्तीला बोलवलं. सुधीर कुमार गौतम म्हणजे सुधीर चौधरी जे क्रिकेटचे चाहते आहेत, सचिनचे चांगले फॅन्स आहेत आणि सचिनने त्यांना अजूनही टाकलं नाही, अजूनही ते संपर्कामध्ये असतात. आणि ड्रेसिंग रूममध्ये बोलवल्यानंतर जी विश्व कपची जी ट्रॉफी होती, जो चषक होता, तो चषक त्यांच्या हातामध्ये दिला होता. इतकं चांगलं दिलदार व्यक्तिमत्व सचिन तेंडुलकर सरांची आठवण झाली आणि त्यांच्या चाहत्यांची आठवण झाली बाबू धुमाल याला बघितल्यानंतर. असेच बाबू धुमाल क्रिकेटवरच्या मैदानावर येत आहेत, परंतु स्टेजवर आमंत्रण दिल्यानंतर ते कधीच येत नसतात. मॅचकडे वळूया. चर्चा तर होतच राहील, अशा आठवणी येतच राहतील. जिंकण्याकरता 50 धावांचं लक्ष आहे आणि पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरलेत, विक्रम आणि गोविंदा. सद्दाम गोलंदाजी मार्गावर तयार झालेत. पहिलंच षटक, सरळ बॅटचा वापर, चेंडू हवेत आहे, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुणीच नाही. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळत आहे धाबा 4. लोकनेते चषक चौकार. असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच हाय कमी कशात नाही, चाहने वाला है सबका.
जबरदस्त फटका. पहिल्याच बॉलवरती विक्रमने विक्रमी कामगिरी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. प्रतिस्पर्धी संघाची सुरुवात जर पहिल्या 3 ओव्हरमध्ये झाली नाही आहे, परंतु आमच्या संघाला, सातोली संघाला पहिल्या 3 ओव्हरमध्ये बऱ्याच धावा बनवायच्या. आणि पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आलाय विक्रमच्या बॅटमधून. सद्दामच्या विरोधात बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल. इथे ओव्हर दी विकेटने वेगवान बॉल होता आणि अशा तर खरं बॉलवरती जर पाहिलं तर गोलंदाजाचं नियंत्रण असतं. शरीरवेधी पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. जर चौकार तुम्ही सद्दामच्या विरोधात माराल तर सद्दाम लगेचच कमबॅक करेल आणि हेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. डॉट बॉल खेळला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विक्रमने. यस, नियंत्रण हा शब्द फार महत्वाचा आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, प्रत्येकाचं मुखामधून निघणाऱ्या शब्दांवर नियंत्रण असायला हवं, फिटनेसवर नियंत्रण असायला हवं. विकेटवर ज्यावेळेस तुम्ही मैदानावर खेळतात त्यामुळे मध्ये तुमचं सुद्धा नियंत्रण असणं फार महत्वाचं आहे. पडणाऱ्या चेंडूवर ते नियंत्रण दिसेल काय सद्दाम याचं. स्विंग अँड मिस, आडव्या बॅटचा वापर करायचा होता. जोरदार अपील करतायत बरकत आपल्या टीम करता. दोन्ही पंच जात आहेत, चर्चा करतायत. काहीतरी आवाज आला असेल कदाचित, त्यामुळेच ही चर्चा होतोय आणि बरकत अपील करतायत. धावसंख्या 4 तर होतील आणि इथे काय घडलं बघूया. नॉट आउट, बॅटर इज सेफ, नो आर्ग्युमेंट. रिव्ह्यू फक्त वाईड आणि बिमर करता आहे. त्यामुळेच बरकत, 8 नंबरची जर्सी बरकतची डोक्यावर हात पुन्हा एकदा चोळत तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसेलच. एक चांगला खेळाडू आहे, रन मशीन म्हणून त्याचा सुद्धा उल्लेख आम्ही करायचो. पूर्वी टीमची जमवाजमव करणं हे बरकत करायचं हे आपल्याला ठाऊक आहे आणि बरकत या ठिकाणी अपील करताना दिसलंय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4, जिंकण्याकरता अजूनही 46 धावांची गरज. त्या बॉलचा टप्पा थोडासा लांब होता आणि त्याच करण्याची बॅट स्पिंग होतं, थोडंसं खालून राहिलं. बॉलचा टप्पा वरून गेला. चालू विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. इथे फटका हवेत खेळलाय, झालाय मिस टायमिंग. सोहेब धावतायत बॉलच्या खाली, परंतु झेल या ठिकाणी झाली आहे ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. आणि अगदी जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी झेल सोडलाय विक्रमी फलंदाजाचा. अगदी जर पाहिलं तर विक्रमचा झेल सोडलाय, ज्याने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता. या बॉलवरती मिळतील 2 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 6. कठीण झेल होता, उलट्या दिशेने सुद्धा प्रयत्न त्याने केला, चांगला प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचं कौतुक सुद्धा असेल. 6 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. जिंकण्याकरता 50 धावांचं लक्ष आहे. 4 बॉलमध्ये 6 धावा आलेत. शॉर्ट बॉल, स्विंग अँड मिस, चांगला आउट कटर चेंडू आता यावेळेला सद्दाम या गोलंदाजाने टाकलाय. नेहमीच पहिले षटक टाकण्याची जबाबदारी असे सद्दामची आणि त्याच्यामध्ये तो सफल होत असतो. इथे विकेट जरी मिळाली नाही तरी वापसी करताना दिसतोय सद्दाम. धावसंख्या 6. चांगलं षटक राहिलं पहिलं आतापर्यंत. इथे जर पाहिले गेले तर ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. जबरदस्त फटका खेळला गेलाय. बॉल जाईल थेट सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. फाईन लेगला ठोकलाय विक्रमच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाज सेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. खरोखरच समाज कार्य काय असतं ते खऱ्या अर्थाने कन्हैया बेटा भोईर साहेबांनी दाखवून दिलं आणि चांगला हातखंडा समाज कार्यामध्ये आपल्याला दिसला. त्या व्यक्तीचा उल्लेख या गीताच्या माध्यमातून होताना दिसतोय. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या 10. आता आणखीन 24 बॉल शिल्लक आहे. 24 बॉलमध्ये 10च्या सरासरीने 40 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथून देखील धावा बनवायच्या आहेत. येणारे बॉल 24 असेल. 24 बॉल करायचे 40 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 10 आहेत. जी सरासरी गाठायची होती बॅटिंग करणारी टीम अगदी सातवली संघाला. आता मात्र ती तर त्याने धावसंख्या गाठली आहे. आता मात्र येणारे बॉल असतील अगदी जर पाहिलं तर 24 बॉल मध्ये करायचे 40 धावा. मॅच रफ अँड टफच्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. जर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच पाहायला मिळेल आणि फलंदाजाने जर चांगली बॅटिंग केली तर कदाचित
4 षटकांमध्ये मॅच देखील फिनिश होताना दिसते. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर त्याला थरार आलेला नाही आहे. हल्लीचं क्रिकेट जर पाहिलं गेलं तर षटकार आणि चौकारासाठी ओळखलं जाते. बॉल तयार, षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ प्रगतीपथावर. पहिला बॉल हवेत उडालाय, मिस टायमिंग, पंचाचा इशारा आला, इट इज अ नो बॉल आहे आणि अशा रीतीने कॅच देखील झाल्या मैदानाच्या आतमध्ये. परंतु 1+1 2 धावा मिळतील. अगदी जर पाहिलं गेलं तर जी पॉपिंग क्रीज आहे त्याच्या अगदी जर पाहिलं गेलं तर हा पाय पुढे जाताना दिसतो आणि त्याच कारणाचा पंचांचा इशारा इट इज अ नो बॉल. हा प्रत्येक निर्णय हा फार महत्वाचा असतो प्रत्येक मॅच मध्ये. हा नो बॉल कितपत महागा ठरेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील पाहणं महत्वाचं राहील. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटके जाऊन पोहोचते, ती म्हणजे 12 धावा. येस, बॉलिंग क्रीज मध्ये ओव्हर स्टपिंग होताना दिसलं, त्यामुळेच हा फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या धावफळकावर आहे ती 12 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर, कारण पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील हा नो पडलाय. फ्री हिट आहे, मुक्त संचार करण्याची संधी आहे विक्रम या बॅटरला. 6 मध्ये 10 तर बनवलेत. एक चांगला धावा बनवण्याचा उद्देश आहे या बॅटरचा. आई गाव देवी सातवली संघाकडून खेळत असताना शॉर्ट बॉल आणि या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये पाठवून दिले. फाईन 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 अँड फाईन स्ट्रोक मिळतात धाबा 4. लोकनेते चषक चौकार. समाज सेवा करण्या निघाला, साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला, गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा. फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवरती जर पाहिलं तर एक मुक्त फटका खेळण्याचा संधी होता आणि अगदी जर पाहिलं तर त्या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे फलंदाज विक्रमने. आतापर्यंत 7 बॉलचा खेळ केला आणि 14 धावा वैयक्तिक विक्रमच्या बॅटमधून बनल्या गेल्यात. धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते म्हणजे 16च्या घरामध्ये. आता मात्र 1.1 चेंडू फेकून झालाय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच कारणाचं कुठेतरी आता मात्र लाईन चांगली पाहायला मिळते. चालला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. संदीप सर आता मात्र डॉट बॉल, एखादी विकेट या मॅच मध्ये तर आली तर पुनरागमन केलं जाईल फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. आणि ती क्षमता आहे मोफास लिओन वसईपाटा टीम मध्ये. तसेच ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे ते विकेट मिळू शकतात. आता आवश्यकता आहे विकेटची, कारण भागीदारी मोठी बनलेली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आणि अप्पर कटचा फटका बघायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करेल काय? 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतात 4. लोकनेते चषक चौकार. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने तर प्रयत्न केले होते, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर अयशस्वी राहिले प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून गेला. डीप बाकवास रेगला निघताना या बॉलवरती जर पाहिलं तर चौकार या बॉलवरती मिळताना दिसेल. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर पोहोचते 20च्या घरामध्ये. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. बिनबाद नाबाद जिंदाबाद धावफटकावर धावा जर पाहिलं तर 20 लागल्या गेल्यात. 9 बॉलचा खेळ झालाय, म्हणजेच चांगली धावसंख्या आतापर्यंत विक्रमच्या माध्यमातून आपण बघतायत. पण विक्रम वैयक्तिक जर पाहिलं तर 18 वरती खेळतोय, म्हणजेच आतापर्यंत अर्ध्याहून जास्त धावा 80% हिस्सा आतापर्यंत जर पाहिलं तर या मॅच मध्ये विक्रमचा आपण बघतायत. आणि गोविंदने आतापर्यंत एका बॉलमध्ये एकच धाव केलेली आहे. हो, यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा फायनल खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बीट झाले, क्षेत्ररक्षक बीट झाले. बॉल वेगाने जाईल लॉंग स्टॉप रिझनला. आलेला नशिबाचा चौकार, मिळतील धावा 4. लोकनेते चषकातील हा दमदार चौकार 22च्या स्वरूपात. हितेंद्र आप्पा ठाकूर. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखरे. बघितलं आपण मिडल स्टंप वरून हा चेंडू वेगाने पुढे आला होता. यष्टीरक्षक चुकला आणि पाठीमागचा जो क्षेत्ररक्षक होता तो सुद्धा चुकला आणि 22चा इशारा मिळाला. 4 धाव मिळत आहेत. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या बिनबाद 24. चांगली भागीदारी, त्रस्त करणारी भागीदारी बनली आहे या 2 बॅटर मध्ये. विक्रम आणि गोविंदा फक्त एकच धाव बनवतोय आणि चांगली साथ देतोय, हे फार महत्वाचं आहे. एकमेकाला साथ देणं गरजेचं असेल आणि ते काम ते करतोय. पुढे येऊन आता चांगलं शॉट सिलेक्शन, इथे चांगलं केलंय कलेक्शन. विकेटचं पतन. विक्रम या बॅटरला आता परतावा लागतोय. पहिला धक्का लागलाय आई गावदेवी सातिवली टीमला. 1 गडी बाद, धावसंख्या 24. हितेंद्र आप्पा ठाकूर. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखरे. त्याचे
ती एक नंबर राजेश पाटील हे आमदार. थँक्यू डिझा. आपण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर जो विकेट गेला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपला पाहायला मिळतं मिस्टर विक्रम आणि पुढे टाकलेला बॉल होता ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु थोडासा फटक्यामध्ये टायमिंग जोडू शकले नाही ताकद थोडी कमी होती आणि पहिला धक्का सातिवली संघाला. आणि आता आकाश नावाचा खेळाडू केलाय परंतु पारितोषिक लावलं जाते चौकाराचे हॅट्रिक आणि षटकारांचे हॅट्रिक करता जालिंदर भोईर चंद्रपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. नुकताच अमित पाटील यांच्याकडून हे माहिती मिळते आम्हाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 1 गडी बाद 24 जिंकण्याकरता लक्ष होतं 50 या धावसंख्येचं. वाटचाल तर चांगली आहे परंतु एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू दिलाय. आता नवीन येणाऱ्या बॅटरला चांगलं काम करावं लागेल. आकाश मोठी जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. कॅप्टन आहेत कर्णधार आहेत आणि कर्णधाराला साजेशी कामगिरी त्याला करावीच लागेल. कॅप्टन कुलने तर बॉलिंग चांगली केली होती. 1 विकेट 8 धावा त्याने अगदी तर पाहिले तर मिळाल्या होत्या परंतु आता त्याच्या विपक्षामध्ये शाहरुख तयार झालेत. षटकातील शेवटचा 3 बॉल इथे जर पाहिले तर चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्याला हुलकावणी दिले. बॉल चालल्या वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. बॉल दणदण करत असताना सीमा पार मिळतील धावा 4 आणखीन एक चौका. दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर युवा दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. हे साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला साऱ्यांना संगतीला घेऊन आला. 2 षटकांची समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आई गावदेवी सातवली टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 28. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 22 धावांची गरज आहे. नुकताच चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कळून काढला होता. गॅप जो मिळाला होता त्या गॅपमध्ये चेंडूला वळवलं होतं. पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा उचललाय प्रत्युत्तर देत असताना सातवली टीमने असंच म्हणावं लागेल. 18 मध्ये 22 पाहिजेच. वेळेचं बंधन आहे त्यामुळेच लगेचच गोलंदाजी मार्गावर यायलाच पाहिजे. चांगली क्रिकेटची मॅच चांगली स्पर्धा आहे ही प्रेक्षकांकरता आणि आता सुरू असलेल्या मॅच मध्ये वर्चस्व पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी सातवली टीमचं. कंपॅरिझन जर आपण बघितले तर पहिल्या 2 षटकांमध्ये 1 गडी बाद 7 धावा होत्या बॅटिंग करताना मोफास 11 वसेपट टीमच्या आणि ह्या 2 षटकांमध्ये आई गावदेवी सातवली टीमने 1 गडी बाद 28 धावा बनवल्यात. कुठेतरी 21 धावांचा डिफरंट हा फरक आपल्याला दिसून येतोय. नाही त्याच्या मागचं मूळ कारण आहे की जे की बॅटरने केलेली बॅटिंग आहे. मैदानाच्या आतमध्ये अफलातून बॅटिंग केली सातवली टीमने जी सुरुवात पाहिजे होती तिथे सुरुवात करून दिलेली आहे. एक फ्लाइंग स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये दिलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. पहिला धक्का जरूर लागला गेला विक्रमच्या स्वरूपात पण विक्रमने जबरदस्त कामगिरी केली. 18 वरती आउट झालेत ते. सतीश राजपर गोलंदाजी मार्गावर येत आहेत. फिल्डिंग पाहिली जाते. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर क्षेत्ररक्षक हे जवळपास सीमारेषा लगतच तैनात केले गेलेत. त्यानुसार जर आपण पाहिलं लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ साईडला लॉंग ऑफ मध्ये 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लिप पॉइंट स्वीपर कव्हर त्याच्यानंतर शॉर्ट कव्हर अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण रचलं जातोय. हे डावपेच आहेत. ओव्हरपिच बॉल सरळ बॅटचा वापर केला. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये वळताना दिसतोय. एक धाव मिळाली बॅटरला. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. थोडीशी फ्लम्बलिंग झाली आणि फायदा उचललाय 2 धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 30. पण मी तर म्हणेन ज्याप्रमाणे बॅटिंग झाली ती तर मात्र अफलातून होती. ती म्हणजेच शोहेबच्या माध्यमातून. परंतु 50च्या धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला जर तुम्हाला रोखायचं असेल ना तर तुमची बॉलिंग अटॅक चांगला असावा आणि बॉलिंग अटॅक आतापर्यंत चांगला आहे परंतु फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर बदल केला जातोय. ज्याप्रमाणे जे फिल्डर चुकी करतात त्यांना लगेच जर पाहिलं गेलं तर शॉट फाईन लेगला तैनात करण्यात आलाय आणि आता मात्र डीप मिड विकेटला प्रोटेक्शन लावण्यात आलंय. बॉलर तयार होतील. षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक बॅटर पाहायला मिळतील गोविंद यांना आपण बघतायत. खोलो टप्प्याचा बॉल होता. सन्मान दिलाय. ड्राईव्ह केलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुढे येतात. एक सिंगल कंप्लीट केली गेली. फेकी तर वेगाने झालंय आणि वा या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर संधी मिळाली होती ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला लगेचच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय आणि हे आहे चालाकीचं क्रिकेट. मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडक्यावर जाऊन पोहोचते 32 धावा. येणारे बॉल 16 आणि करायचे 18 धावा. मॅच थोडी सोपी झाली.
येस, परंतु वापसी होऊ शकते असंच मला वाटतं, कारण एकापेक्षा एक खेळाडू आपण मोफास 11 वसईपाटा टीम मध्ये बघितलेत. त्यांना चांगला खेळ करावाच लागेल, लढावाच लागेल. 16 मध्ये पाहिजेत 18 धाबा सध्याची स्थिती आहे. गावदेवी सातवली टीमची 32 वर 1 गडी बाद. दोन्ही बॅटर चांगली भागीदारी करतात आणि खरं काम केलं ते विक्रम या बॅटरने. त्यांनी 18 धाबांचं योगदान दिलं 11 बॉलचा सामना करत. सतीश राजभर तयार, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, इच अँड टेकन, विकेटचं झालं पतन. आता खऱ्या अर्थाने विकेट मिळाली. मी म्हटलं होतं तुषारजी विकेटचं पतन झालं पाहिजे आणि नेमकं आता विकेट मिळवलंय. 2 गडी बाद, धावसंख्या 32. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लय पॉवरफुल 2 षटकं आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 32 धाबा. ह्या तिसऱ्या षटकानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत महेंद्रजी पाटील. 3 चेंडूनंतर आपण तो स्वागत आणि सन्मान करूया. पहिल्या 2 षटकांमध्ये धाबा तर आल्या होत्या आणि आता तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून चलेत सतीश यांनी एक सफलता मिळवून दिली. म्हणजेच वापसीचे संकेत दिसलेत आता सध्या तरी. तुषारजी, हे तर निश्चित आहे की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर धावा आपल्याला कमी करायच्या आहेत आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर गोलंदाजाचा अटॅक जर चांगला राहिला तर या धावेवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखून देखील शकतात. 15 बॉलमध्ये आता मात्र 18 धावा करायच्या आहेत. एक चांगला बॉल आणि पुनरागमन केले या मॅचमध्ये. इथे पुन्हा एकदा खुलवटप्याचा बॉल होता, यावेळेला चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या बॉलवरती एकदा कंप्लीट केली गेली. वेगाने बॉलची फेकी होईल, जबरदस्त फेकी झाले. बॅकअप नाही आहे, परंतु जर पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला नाही आहे. या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 33, येणारा बॉल 14 आणि 14 चेंडूमध्ये जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 17 धावेचं लक्ष असेल. दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन या वेळेला दिसलं नाही. 2 धाबा झाल्या असत्या, परंतु एकाच धाब्यावर ते समाधान मानतायत. समाधान हा शब्द आपल्या जीवनामध्ये फार महत्वपूर्ण शब्द आहे. इथे समाधानी राहणं सुद्धा गरजेचं आहे. आता 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक वर घेतलं गेलंय. याचं कारण होतं की डावकुऱ्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. किरण काय बनवेल आपल्या संघाकरता रन? जिंकण्याकरता 14 बॉलमध्ये 17 धाबांची आवश्यकता आहे. आकाश याला आपण बघितलं आणि आकाश आता स्ट्रायकिंग कडे आहे. उजव्या हाताचा डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे आकाश. पुढचा बॉल टाकण्याकरता तयार सतीश. फुलटॉस बॉल होता, शरीरापासून दूर चढून खेळलं जातं या चेंडूला. 1 धाव तर मिळाली. वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव मिळाली आकाश या बॅटरला. एका धावेनेशी तो व्यक्तिगत 5 धावा बनवतोय आणि संघाला पोहोचवले त्यांनी 34 वर. 2 गडी बाद, 34 धावा, 2.5 बॉलची समाप्ती. चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 34 धावा फटकावरती पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 बॉल आणि करायचे आता मात्र 16 धावा. हा बॉल फार महत्वाचा आहे मॅच साठी. इथे लोअर फुलटॉस बॉल टाकला गेलाय. फलंदाज नाराज आहे. फटक्यावरती बॉल चालला डीप मिड विकेटला, परंतु पाहत असताना वेगाने बॉलवरती आले. दुसरीचा प्रयत्न चालवला, फेकी थोडीशी खराब झाले. बॅकअप मिळेल तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. ती म्हणजे 34च्या घरामध्ये 36च्या घरामध्ये येणारे चेंडू इथून देखील असतील 12 चेंडू आणि आता मात्र 14 धावेचं समीकरण. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 2 गडी बाद, 36 धावा, 3 षटकांची समाप्ती झाली. आणि चला आपण स्वागत आणि सन्मान करूया. हृदयनाथ पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय संदेश पाटील यांना. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. हृदयनाथ पाटील यांचा अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, सर्वांची चांगली वर्तवणूक त्यांची मी अनेक वेळा बघितलोय. असं हे एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वागत आणि सन्मान होताना दिसतोय. संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची ऊब देणारी शॉल त्यांना अर्पण केली जाते. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह, ज्यामध्ये तिन्ही माजी आमदारांचं कटआउट्स बघायला मिळतोय. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेबांचं कटआउट्स आहे.
क्षितेश दादांचं कटआउट्स बघायला मिळतोय आणि राजेश पाटील साहेबांचं कटआउट्स बघायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पथू पॅकर शिवचंद्र आयोजित लोकनेते चषक 2025 हा रणसंग्राम. या मॅच कडे 12 चेंडू आणि 14 ची गरज आहे. बॅटिंग साठी पुन्हा आता बॅटर तयार आहे आकाश. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शाहरुख. मला आठवतंय शाहरुखने रोखलं होतं भावेश पवार या कावडूला. ओ काय जबरदस्त फटका कव्हरच्या वरून. पंखावरती ठेव भरोसा घे भरारी झोकात कळू द्या या वेडा आकाशाला करी तुझी अवकात. आणि आकाश या बॅटरने एक चांगला फटका खेचलाय. वॉट स्ट्रोक दमदार स्ट्रोक 6 धाबा. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत असताना जबरदस्त फटका सजवला गेला. आकाशच्या बॅट मधून आलाय षटकार. या मॅचची हवा काढणारा षटकार होता. इथे पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॅक टू बॅक 2 in row लोकनेते चषक षटकार. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. यस ही चर्चा तर आपण करणार आहोत या गीताच्या माध्यमातून. परंतु आता चर्चा करूया बॅटरची. अचानकपणे काटा बदललाय या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा मिडॉनच्या वरून या चेंडूला टोळावला बॅटरने आणि या मॅचला खल्लास केलंय. संपवलं या मॅचला. शाहरुख याच्या लगातार 3 बॉल मध्ये 16 धाबा आलेत. अर्थातच अतिशय चांगली कामगिरी. 2 गडी बाद 52 धावा बनवलेत. कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी सातवली टीम. हार्ड लक मोफास 11 वसईफाटा टीम. खूप चांगला खेळ तुम्ही केला. नेहमीच चांगले रिस्पेक्ट आम्हाला सुद्धा मिळत असतं मोफास फाटा येथील त्या स्पर्धेमध्ये. हार्ड लक. लाईनअप मध्ये आपण हँडशेक करा आणि मैदान सोडा. बघू शकतायत सद्दाम सुद्धा निराश आहेत. त्याच्यानंतर यासीन यांना आपण बघितलं. भोला यांना आपण बघितलं. बरकत जुना संत क्रिकेटर बरकत नेहमीच चांगले काढूनचे जमाजमो ते करत असत. आणि खऱ्या अर्थाने वसईफाटा टीमला पालघर जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नेण्याचं काम केलं ते बरकत